नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गावाने. मित्रांनो, महाज्योतीमार्फत मोफत टॅप योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 21 जुलै 2025 रोजी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचे परिपत्रक अपलोड करण्यात आलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाहीर करण्यात आलेले परिपत्रक बघणार आहोत. तसेच मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे व कोणकोणते उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील याची माहिती सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, हे परिपत्रक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. विषय आहे JEE नीट MST CET 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना सूचना. महाज्योती संस्थेमार्फत JEE नीट MST CET 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण राबविण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 15 मे 2025 रोजी अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तसेच विद्यार्थ्यांना सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरिता विनंती केली असता विद्यार्थ्यांना 20 जुलै 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती. परंतु इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यास आणखी काही दिवस विलंब होत असल्यामुळे पुन्हा सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी महाज्योती व कार्यालयास केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेली विनंती विचारात घेता सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याकरिता 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. म्हणजेच मित्रांनो, महाज्योती मोफत टॅप योजनेचा अर्ज सादर करण्यास आता 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करून टाकावेत. तसेच ज्या उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज सादर केलेले असतील व त्यांना नॉन क्रिमिलियर बोनाफाईड प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्र अपलोड केलेले असतील, त्यात काही बदल करावायचा असेल तर ते देखील 31 जुलै 2025 पर्यंत करू शकता. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि महाज्योतीचा ऑनलाईन अर्ज घरबसल्या कसा सादर करावायचा याची देखील विस्तृत माहिती मी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता. लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. धन्यवाद.